नमस्कार, मी रेणुका जाधव. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी फारच रुचकर असा साबुदाण्यापासून बनवलेला ढोकळा बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही कोणत्याही उपवासामध्ये झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनवून खाऊ शकता. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप साबुदाणे घालायचे आहेत. तर मी ते न भिजवलेले साबुदाणा घेतलेले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप वरीचे तांदूळ घालायचे आहेत. तर मी ते अर्धा कप साबुदाणे आणि 1 कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. तर तुम्ही इथे दह्याच्या जागी लिंबूच्या रसाचा पण वापर करू शकता. मग या साहित्यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही सगळी पेस्ट घालायची आहे. मग ही पेस्ट घट झाल्यास आपल्याला याच्यामध्ये परत 1 कप पाणी घालायचं आहे आणि ही पेस्ट आता पातळ करून घ्यायची आहे. तर आता इथे ही पेस्ट पातळ झालेली आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. तर तुम्ही इथे 1 पॅकेट इनोचा पण वापर करू शकता. तर आता इथे हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला आता 10-15 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहे आणि हे बॅटर आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि या बाउलला व्यवस्थित तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे बॅटर घालायचं आहे. तर या बाउलमध्ये हे बॅटर आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. मग आता आपल्याला हे बॅटर स्टीम करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर हे बॅटर आता आपल्याला 15 मिनिटांपर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी फोडणी तयार करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही इथे पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता. मग मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करवयाची पाने घालायची आहेत आणि ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि ही फोडणी बनवून तयार झालेली आहे. तर आता इथे हे बॅटर पण व्यवस्थित स्टीम झाले आहे, आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर हे बॅटर आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मग हे बॅटर थंड झाल्यानंतर एक चाकू घ्यायचा आहे आणि साईडनी या प्रकारे हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे बॅटर एका प्लेटमध्ये पण काढू शकता. त्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने ही सगळी फोडणी घालायची आहे. तर व्यवस्थित याच्यावरती ही फोडणी आपल्याला पसरून घ्यायची आहे. मग आपल्याला या ढोकळ्याचे आता पीसेस कट करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर आता आपल्याला ह्या ढोकळ्याचे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही हे पीसेस त्रिकोणी आकारामध्ये पण कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ढोकळा कट करायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा साबुदाण्याचा चविष्ट असा ढोकळा तयार करून कोणत्याही उपवासमध्ये, व्रतमध्ये, नाश्त्याच्या रूपामध्ये खाऊ शकता. तर शेवटी आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.